नमस्कार. पॉवर ऑफ अफर्मेशन्स, सकारात्मक स्वयंसूचनांची शक्ती. दिवसभरात आपण जाणते न जाणतेपणी स्वतःला बऱ्याचदा काही सूचना देत असतो, स्वतःशी संवाद साधत असतो, ज्याला आपण सेल्फ टॉक किंवा स्वसंवाद म्हणतो. आपल्याला कल्पना आहे की बऱ्याचदा यामध्ये रूटीनचे विचार, नकारात्मक विचार, भीती काळजीचे विचार असतात. पण हीच विचारांची शक्ती जर आपल्याला आपल्या सर्वोच्च हितासाठी, आपल्या खऱ्या स्वप्नांना प्रकट करण्यासाठी किंवा आपली खरी क्षमता व्यक्त करण्यासाठी वापरायची असेल, तर आपल्याला जाणून घेतलं पाहिजे काय आहे ही अफर्मेशनची शक्ती. जे विचार आपण करतो, जे शब्द आपण बोलतो स्वतःविषयी, इतरांविषयी, परिस्थितींविषयी, ती सुप्त मनामध्ये आपल्या रुजत जातात आणि त्यातूनच आपल्या धारणा आणि एक एनर्जी तयार होत राहते. आपण तेच विचार करत राहिलो तर म्हणतात आपल्याला तेच मिळेल जे आत्तापर्यंत मिळत आलेलं आहे. नवीन हवं असेल तर आपल्याला वेगळे विचार करणं आवश्यक आहे. सकारात्मक स्वयंसूचना किंवा अफर्मेशन हे असं विज्ञान आहे जे आपल्या हातात आहे, सहज आहे, प्रभावी आहे आणि सतत त्याच्या सरावानं आपल्याला जीवनाची गुणवत्ता, जीवनाची क्वालिटी आणखीन एका चांगल्या स्तरावर, समृद्ध स्तरावर नेता येऊ शकते. लुईस हे म्हणायच्या की प्रत्येक शब्द जो आपण बोलतो आणि प्रत्येक विचार जो आपण करतो ते अफर्मेशन आहे. याचाच अर्थ असा आहे की केवळ दिवसभरात मी थोडा वेळच अफर्मेशन म्हणाले आणि इतर वेळेत आपण काहीही बोललो, काहीही विचार केला, तर निश्चितच आहे की त्या अफर्मेशन करण्याचा परिणाम आपल्याला थोड्या प्रमाणातच लाभ होऊ शकेल. आणि यासाठीच खूप महत्त्वाचं आहे की आपण आपल्या जीवनाचा एक भाग अफर्मेशन्स बनवणं आवश्यक आहे. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक येणाऱ्या विचाराबाबत आपण घाबरून जायची गरज आहे किंवा प्रत्येक येणाऱ्या विचाराला असं थांबवायची गरज आहे. कारण आपल्याला वेगवेगळी विचारांच्या लहरी येत राहतात. तर विचारांपेक्षा मी वेगळा आहे आणि विचारांचं नियंत्रण माझ्या हातात आहे, हा पहिला एक स्वयंसूचना आपण स्वतःला दिली पाहिजे. तर आता आपण काही प्रभावी अफर्मेशन्स करणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं त्यामध्ये योग्य शब्द तर महत्त्वाचंच आहे. जसं आपण पाहिलं की सुप्त मनाला जे वर्तमान काळात आपण विचार करतो ते खऱ्या अर्थानं त्याच्यापर्यंत पोहोचतात आणि त्याचं रूपांतर वास्तविकतेत व्हायला ते जास्त प्रभावी ठरतं. त्याचबरोबर अजून खरं महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपण अफर्मेशन्स किंवा स्वयंसूचना म्हणत असताना, करत असताना आपण काय भावनिक स्थितीत किंवा कोणत्या मनस्थितीनं करत आहोत. कारण जर आपल्याला हे खरंच होतं की नाही, हे झालं नाही तर काय, किंवा ठीक आहे मी म्हणतो आहे पण मला माहिती आहे असं काय होत नसतं, अशा जर आपण दोन्ही पद्धतीनं त्यावर प्रतिसाद देत असो की एकीकडे आपण म्हणतो आहे ते पण आतून आपण त्यामध्ये भीती, असुरक्षितता व्यक्त करत आहोत, तर त्याचा परिणाम कमी होईल. त्यामुळे आपण ते श्रद्धेनं, मनापासून आणि ते घडत आहे अशी आपल्या मनामध्ये त्याचं चित्र उभा करून जर व्यक्त केलं, ते फील केलं, तर त्याचा परिणाम जास्त प्रभावी होतो. जसं आपण उदाहरण दिलं की एखादं बी जमिनीत लावायला जमीन मशागत केलेली, ते सकस हवी, सुपीक हवी, तशीच आपले अफर्मेशन देखील प्रभावी हवेत. त्यामुळे आपण आता वेगवेगळ्या आयुष्याच्या टप्प्यामधील किंवा भागांमधील काही महत्त्वाची अफर्मेशन्स करणार आहोत आणि त्यानंतर आपण स्वतःची देखील अफर्मेशन्स किंवा स्वयंसूचना करू शकतो. चला तर मग आपण आता अफर्मेशन्स, सकारात्मक स्वयंसूचना याचा अनुभव घेऊया. एका योग्य शांत ठिकाणी तुम्ही बसलेले आहात. दीर्घ श्वास घेत आणि हळूहळू दीर्घ श्वास सोडत तुमचं शरीर तुम्ही
रिलॅक्स केलेलं आहे. जी जी अफर्मेशन, सकारात्मक सूचना मी म्हणणार आहे ती एक वास्तविकता आहे आणि मी त्याचा अनुभव करत आहे, या भावनेनं आपण ती ऐकत आहोत. सकारात्मक स्वयंसूचना, पॉझिटिव्ह अफर्मेशन्स. मी स्वतःचा संपूर्णपणे स्वीकार करतो. मी आयुष्यामध्ये सुरक्षित आहे. माझं आयुष्य मला सर्व प्रकारे भरभरून समृद्धी देत आहे. मी स्वतःवर प्रेम करतो आणि मी स्वतःचा स्वीकार करतो. मी स्वतःला मान्यता देतो. माझा आयुष्यावर विश्वास आहे आणि मी सुरक्षित आहे. मी जिथे जातो तिथे मला भरभरून प्रेम, आनंद, आपुलकी, सन्मान मिळत आहे. माझं आरोग्य उत्तम आहे. माझी प्रतिकारशक्ती ही उत्तम आहे. माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी हा आरोग्य, उत्साह याने भारलेला आहे. माझ्या शरीरामध्ये परत उत्तम आरोग्याकडे येण्याची सहज क्षमता आहे आणि मी शरीराला माझ्या संपूर्णपणे अनुमती देतो माझ्या सर्वांगीण आरोग्यासाठी. माझी आर्थिक स्थिती सदैव प्रगतीपथावर आहे. मला पैसा सहज रीतीनं मिळतो. मला अपेक्षित आणि अनपेक्षित मार्गातून आर्थिक लाभ होत आहे. मी आर्थिकरित्या सुरक्षित आहे. माझं उत्पन्न सतत वाढत आहे. मी आनंदानं माझी बिले आणि खर्च भागवत आहे आणि मी त्याबद्दल कृतज्ञ आहे. माझी समृद्धी ही माझ्या आर्थिक समृद्धीमधून दिसत आहे. मी पैशाचं लोहचुंबक आहे. माझे नातेसंबंध हे आनंदाचे, सलोख्याचे आहेत. मी स्वतःवर प्रेम करतो आणि माझं स्वतःशी नातं उत्तम आहे. यामुळेच माझं इतरांशी नातं देखील आनंदाचं आणि आपुलकीचं आहे. माझे कलागुण, कौशल्य आणि माझे टॅलेंट्स हे मी क्रिएटिव्हली वापरत आहे आणि त्याचं योग्य असं फळ मला मिळत आहे. मी परिस्थितीकडे, संधीकडे, शक्यतांची एकूण क्षमता वापरून त्याचा उपयोग करतो. म्हणजेच एकाच पर्यायापेक्षा अनेक पर्याय उपलब्ध आहेत याच्यावर माझा विश्वास आहे. मला अनेक संधी मिळत आहेत आणि माझं जीवन त्यामुळे समृद्ध होत आहे. माझ्या मनामधील असुरक्षितता, नकारात्मकता, भीतीचे विचार मी सहजपणे सोडून देतो. मी माझ्या भूतकाळामधील नकारात्मक घटना, लोक आणि अनुभव सहजपणे सोडून देतो. माझ्या आयुष्यात येणारे लोक आणि घटना यातून माझं सर्वांगीण कल्याणच होत आहे. चांगल्या विचारांचे
आणि चांगले अनुभव देणाऱ्या घटनाच मी आकर्षित करत आहे. कृतज्ञता, सुरक्षितता, प्रेम, आनंद, सेवा हे सगळे माझे सहज गुण आहेत. जुन्या सवयी, जुना धारणा मी सहजपणे सोडून देत आहे. मी ज्या वर्तमान स्थितीत आहे ती स्थिती माझ्या विकासासाठी योग्य आहे. माझ्या विकासासाठी, माझ्या प्रगतीसाठी मी तयार आहे. मी बदलाकडे, परिवर्तनाकडे सकारात्मकतेनं पाहतो. बदलासाठी आवश्यक सर्व काही यंत्रणा, मानसिक कौशल्यांची, तंत्राची, विचारांची ही माझ्याकडे आहे. मला नवीन बदलासाठी आवश्यक सर्व सपोर्ट सहज रीतीनं मिळत आहे. माझं विश्व माझ्यासाठी सुरक्षित आहे. मी त्याच्या समृद्धीसाठी, त्याच्या सर्वांगीण विकासासाठी, आरोग्यासाठी सदैव सकारात्मक स्पंदनं सोडत आहे. मी माझ्या उत्तम आरोग्यासाठी, उत्तम जीवनासाठी आभारी आहे. हळूहळू आपण दीर्घ श्वास घेतोय. डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच आपण या सर्व अफर्मेशन आपल्या शरीरात, मनात, सुप्त मनात आणि अस्तित्वात भिनत आहेत आणि त्याचाच एक भाग बनत आहेत याचा अनुभव घेत आहे. धन्यवाद.